तर चला, हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर चला कुठं माहिती आहे का, तर मी लवकरच येत आहे तुमच्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडला. कारण फायनली दोन्हीही कामं म्हणजे फायनली म्हटलं तर फिक्स काम आपलं झालेलं आहे. म्हणजे नाही का, टोस्ट काय म्हणतात त्याला, मला तर म्हणाय पण येत नाही. ते ठेसनरी टाकायचं फायनल झालेलं आहे आपलं, आणि सुकट बोंबील पण टाकायचं फायनल थोडंसं झालं म्हणायचं. का माहिती आहे का, ती थोडंसं का, जर मी आता माल भरायला जाणार आहे तर त्यातलं किती पैसे शिल्लक राहतात त्याच्यावर अनुभव आहे. तर लईच नाही झालं तर आपलं 1 किलो तर आणणारच आहे मी सुकट बोंबील. तर भरपूर जणांचा काल मला फोन आला, ताई ठेसनरी पण टाक, म्हणजे ठेसनरी पण तू भर, काही मदत लागली तर आम्ही तुला मदत करू नक्कीच्या पुण्याला. तर पुण्यामध्ये तर फायनल पुण्यालाच येणार आहे मी, पण पिंपरीला माल भरणार आहे. तर कोण कोण पिंपरीतनं बघत असेल, कारण पिंपरीमध्ये माझी चुलत बहीण आहे, सक्की चुलत बहीण, आणि चुलत बहिणीची मुलगी पण आहे. आणि मग तिला मी काल फोन केला, तुम्हाला तर म्हणलंच होतं मी तिला फोन करणार आहे. मी तिला फोन केला, तिला सांगितलं की मी येत आहे. तर त्याच्या आधी आता तिच्या पोराला पण बघून यावं लागेल, कारण तिच्या पोरगं औषध पिलं होतं. म्हणजे मी केलता फोन टेस्टनरी भरण्यासाठी, पण माझ्यात कानावर आलं की असं असं झालं. मग आता मला जाणं गरजेचं आहे, ते दोन्ही कामं मी करणार. आणि आता बरं आहे बरं का, कारण किती दिवस झालं तर नेमकंच मी फोन केला, त्याला डिस्चार्ज भेटला होता. म्हणजे तो बऱ्यापैकी जरा बरा झालेला आहे, देवाचीच कृपा. कारण त्याला एकुलता एकच पोरगा आहे आणि 2 मुली आहेत. तर मुलगा पण आता 10वीचं वर्ष आहे. मग चेष्टाची गैरचेष्टा झाली. मग मला काल लय रडत होती, मावो बघ ना असं झालं, मावो तसं, तू कधी यायची सांग. कदाचित माझं सारखं आमचं कॉन्टॅक्ट होत नाही, पण मीच फोन करते, कारण तिच्या मागं 2 लेकरं, 3 लेकरं, 1 पोरगं, 2 पोरी, परत कामधंदं, हे मी समजू शकते. मी कोणावर हे रागवत नाही की त्यांनी मला फोनच केला ना असं तसं. तर म्हणून म्हटलं की चला तुम्हाला सांगावं, मी येत आहे पिंपरीला. तर कधी केव्हा मी येणार आहे, मंगळवारी, म्हणजे मंगळवारी मी बसणार आहे ट्रेनला. तर सकाळी लवकरच बसलं असं वाटतंय मला, कारण आपल्याला 1 दिवस राहून माघारी यायचं आहे, कारण तिच्या पोराला पण बघणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. काही गोष्टी असतात मानुक्षीच्या, आणि ह्या गोष्टी मला करायला तर भारीच वाटतं. भारी म्हणजे ते आपलं संस्कार असतात, आणि तिला आपण साथ देणं हे आपलं काम आहे, बरोबर आहे का नाही. नका का नसना 2 रुपये द्यायचं होईना, पण जाणं बघून येणं खूप गरजेचं आहे. मग रडत होती काल, माव असं झालं, माव तसं झालं. मी म्हणलं काय टेन्शन घेऊ नका, आता झालंय ना चांगलं. म्हणलं सांगत जा. मग तिला खवळली, म्हणलं सांगत नाही तुम्ही अशा गोष्टी. म्हणले मला वाटलं तुझ्या बहिणीने सांगितलं. म्हणलं ती कशाला सांगते, म्हणलं तिच्या मागं 17 कामं. म्हणलं तू सांगायचं तुझं काम आहे, पण कदाचित आता तुझी पळापळी तुला पण दोष देऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही. मग आता मी येणार आहे मंगळवारी. तर पुण्याचे ताई आपले हेड्यावर बघतात, नक्कीच तुम्हाला मला भेटायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला बिंदास फोन करू शकताय. तर आपलं फायनली झालं टेशनरी भरायचं, कारण तशाच रक्षाबंधन पण आले, आणि ते पण घरात बसून आपण करू शकतोय. आणि सुकट बोंबील पण पालखी माघारी केल्याशिवाय ते काय आणणार नाही आताच, पण ते पण आणणार आहे. जे हाती गवल ते काम करणार आहे, कारण आता कसं आहे माहिती आहे का, जेवढं आपण काम करून तेवढं कमीच आहे. आणि आपलं जे भविष्यासाठी काही गोष्टी करण्यासाठी आणि बानूच्या इलाजासाठी ते करणं खूपच गरजेचं आहे, बरोबर का नाही. तर बानू घुरती, तुम्हाला आवाज येत असेल. बानू झोपली आहे, तिथंच बसली मी तिचं डोकं दुखतंय, चोळत बसली ती. म्हणलं चला एक हेड तर बनवा,
तर म्हणलं तसंच तुम्हाला सांगावं. परत कुणी बघितलं तर म्हणसान ताई सांगा सुद्धा नाही तर अशा गोष्टी. तर भरपूर जणांनी मला काल फोन केलं, सांगितलं की ताई तू ठेसनरी पण टाक, सुकट बोंबील पण टाक, भाजीपाला पण टाक. मला सगळं टाका वाटतं, पण त्यासाठी आपल्याला घर पाहिजे ना. आता मग आता ते पत्र्याचं शेड आहे, पण ते जरा पावसा पाण्याचं राहायचं आपलं सुविधा झाली. मग अजून एक शेड हाणावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला लाईक आणि शेअर करत जावा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, कारण अजून एक शेड मारणं गरजेचंच आहे. कारण तेवढ्यात जागा पुरत पण नाही, आणि तेवढ्यात दुसरं शेड हाणलं तर त्याच्यामध्ये आपलं छोटंसं का होईना पण त्याच्यामध्ये सामान वगैरे काय पण आणून ठेवतं आहे, बरोबर आहे की नाही. तर तसंच मला एक दादांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की ताई तुला टेबल पाहिजे ना, तर माझं दुकानच आहे, मी तुला नक्कीच टेबल पाठवतो. आता पण चालू झाल्यावर पाठवतो, आत्ताच नाही, कारण ते पण लय लांबचे नाहीत, करमाळ्याचेच आहेत वाटतं. कधी पण या इथं. मग त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरही दिला मला. मग बघा आपल्याला आपण एवढं एवढं तुमच्यासोबत मी बोलते, माझं मन हलकं होतं. काही गोष्टी टेन्शन पण असतात, काही गोष्टी आनंदाच्या असतात, काय उतार चढाव दिवस येतच असतात, त्याला पाठ द्यायचं आपलं काम आहे, बरोबर की नाही. तर चला. आणि हां, अजून एकदा सांगते की मी मंगळवारी येणार आहे टेशनरी भरण्यासाठी. तसंच माझ्या म्हणजे बहिणीच्या मुलीचं म्हणजे माझ्या बहिणीचा नातू औषध पेलता, त्याला पण बघायला येणार आहे. तो आता व्यवस्थित आहे, पण जाणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. तर चला, बाय.